तेलाचा तवंग पण आलाय छान याच्यावर. मी खूप सुंदर झाली आहे, अगदी परफेक्ट चव आलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? पाऊस खूप पडतोय आणि या पावसाळ्याच्या तोंडावरच एक छानपैकी रानभाजी येते. तिचं नाव आहे शेवळी. बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही पण आहे. तर आणि यापूर्वी पण मी ही भाजी दाखवलेली आहे. तर ती शेवळं कशी दिसतात हे सुद्धा कोणाकोणाला माहीत नसतं. म्हणून माझी मग एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तुम्हाला अगोदरच्या रेसिपीची. तर त्यात तुम्ही बघू शकता की शेवळी कशी दिसतात, कशी चिरायची, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तो आधी तो व्हिडिओ चेक करा आणि मग त्याच्यानंतर शेवळी तुम्ही भाजी करू शकता. ही रेसिपी खूप छान लागते. ही शेवळ्याची आमटी आहे ना, ती नारळाच्या दुधात दूध घालून केलेली आहे. त्यामुळे इतकी अफलातून चव आहे ना याची, खूपच मस्त. आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे प्रत्येकाने नक्की ही ट्राय करा तुम्ही पावसाळ्यामध्ये. तर दरवर्षी तुम्ही खातच राहाल याची मला खात्री आहे. चला तर आता पटकन सुरू करूया. आता शेवळ्याचं जर मी म्हटल्याप्रमाणे भाजी तुम्हाला मी आधी दाखवलेली आहे चणा डाळ भिजत घालून. त्याला आम्ही दमाचं शेवळं म्हणतो. तर हे चिरलेलं शेवळं बघा तुम्ही असं दिसतं. आम्ही ना याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. याच्यात थोडंसं तेल घालूनच कुकरला उकडून घ्यायचं किंवा मग तुम्ही कढईत तेल घालून हे परतून पण ठेवू शकता. आधी भाजी करायच्या आधी हे परतून घ्यायचं. आणि जर वर्षभराचं साठवायचं असेल तर तेलामध्ये परतून घेऊन मग तुम्ही ठेवू शकता आणि हवं तेव्हा काढून घेऊ शकता. कारण ही शेवळ्याची जी भाजी आहे ना, ती फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळते, डोंगराळ भागातच उगवते. त्याच्यामुळे खूप पाऊस पडल्यानंतर सुद्धा मिळत नाही. ती अगदी काही दिवस जेमतेम महिनाभर मिळते. हे बघा इथे चिंच पण मी भिजत घातलेली आहे. चिंचेचा कोळ काढायचा आहे आणि ह्याला म्हणतात काकडं. ही बघा ही अशा प्रकारची असतात. यावेळी मला त्या बाईनी जरा कमी दिली, मला कमी वाटत आहेत त्याच्यामुळे. आणि हा काळा भाग आहे तो घ्यायचा नसतो, तो काढून टाकायचा. असं असतातच ती, त्याला आपण काही करू नाही शकत. काळा भाग काढून मग बाकीच्या आतल्या बिया फोडून घ्यायच्या. कारण एकाच काकडामध्ये ना 2-3 बिया असतात. त्याच्यामुळे एक बी निघाली तर तुम्ही असं समजू नका की सगळ्या बिया निघाल्या. कारण नंतर काय होतं, मिक्सरमध्ये आपण जेव्हा करतो तेव्हा कटकट आवाज येतो, त्या बियांचं बारीक हे होऊन जातं. आणि मी याचा रस वगैरे काढत नाही, मिक्सरलाच बारीक करून घेते बिया काढून आणि मग ते पूर्ण तसंच घालते बारीक वाटलेलं. रस नाही काढत मी याचा. तर अशा पद्धतीने हे करायचं आहे. तर काकडं थोडीशी कमी आहेत या वेळेला माझ्याकडे, म्हणून मग मी ॲडिशनल चिंच, एरवी मग काकडं व्यवस्थित असली ना तर मग मी चिंच नाही लावत, काहीतरी एकच लागतं. कारण याला खाज असते ना, तर त्याच्यामुळे मग ती खाज घालवण्यासाठी आपल्याला आंबटपणाचा काहीतरी उपयोग करायला हवा, म्हणून मग ही चिंच मी ॲडिशनल घेतली यावेळी. आणि कुठलं तरी कडधान्य भिजत घालायचं. तर चणे मला आवडतात या शेवळ्याच्या आमटीमध्ये. वालसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्ही कुठलंही कडधान्य घ्या. मी आता हे अर्धी वाटी चणे भिजत घातले होते, हे आता उकडून शिट्ट्या घेऊन वेगळे शिजवून घेणार मी. आणि शेवळं पण मी आज उकडूनच घेणार आहे, पण त्याला 2 शिट्ट्या पुरेशा होतात. आणि इथे हा नारळ आहे एक खवलेला, ही सगळी तयारी आधी करून ठेवलेली आहे. आणि या नारळाचं दूध काढून घालायचं आहे आपल्याला. पुढे मी प्रोसेस सांगतच जाईन तुम्हाला. आता ही एवढी बेसिक तयारी आहे आपली. आता नेक्स्ट स्टेप आपली मी सगळी तयारी करून घेतली आहे. आणि मोठ्या कढईमध्ये इथे तेल घालते. या भाजीला आमटीला जरा तेल जास्त लागतं. आता थोडं एवढं घातलेलं आहे मी, 3 ते 4 टेबलस्पून. आणि हा एक मोठा बटाटा, एक छोटा, असं मी आता हळद फोडणी वगैरे काहीच घालायची नाही आहे आपल्याला. बटाटा घातला आहे आणि हा कांदा आहे. 4 मोठे कांदे मी मीडियम साईजचे, म्हणजे भरपूर कांदा लागतो या आमटीला शेवळ्याच्या. असं मी चिरून घेतला आहे. आणि काम सोपं करायला आपल्याला ना फूड प्रोसेसरला तुम्ही करू शकता किंवा चॉपरला सुद्धा कांदा बारीक करून घेऊ शकता. आणि आता मीडियम टू लोवर कांदा बटाटा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवते मी आता. खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे शेवळ्याच्या भाजीची. आमटी याला अशासाठी म्हटलं आहे की नारळाचं दूध आपण घालणार आहोत. आणि आता कांदा बटाटा आपला चांगला शिजेपर्यंत मी सगळी तयारी करून घेते. मध्ये मध्ये बघायचं आहे. इथे शेवळं पण उकडून झालेली आहेत, नुसतं तेल घालून मी उकडून घेतली आहे. तर आपली पुढची तयारी म्हणजे ही चिंच भिजत घातली होती ना, त्याचं आहे हे. चिंचेचा कोळ काढून घेतला आहे पातळसर. आणि हे मी काकडं जी तुम्हाला दाखवली होती हे घालाच तुम्ही, याची चव ना आमटीला खूप छान वेगळी येते. आणि हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. एक अख्खा नारळ होता खवलेला. आपलं झाकण काढलं मी. आणि कांदा बटाटा बऱ्यापैकी शिजला आहे. बटाटा आता सगळ्यात आधी हे जे उकडलेलं शेवळं आहे ते आपण घालतोय. उकडलेले चणे मी 5 शिट्ट्या घेतल्या होत्या, बऱ्यापैकी शिजले आहेत. हे बघा, या स्टेजला सगळं एकदाच घालून घ्यायचं आहे. हा काकडाचा जो मिक्सरला करून घेतलेला आहे ते घालते. आणि हा चिंचेचा कोळ आहे तो घालते. याला पाणी असं वेगळं घालायचं नाही आहे आपल्याला, चिंचेच्या कोळातच, म्हणून मी मुद्दाम जास्त पाणी घातलेलं आहे. हाय टू मीडियम गॅसवर आता आपण हे
पुन्हा झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहोत, कारण की शेवळ्याचा जो खाजरेपणा आहे ना तो या आंबटपणाने, चिंच आणि काकडाच्या रसाने मरून जाईल. त्याच्यामुळे आपल्याला एक 5 ते 10 मिनटं आता आपण शिजवून घेणार आहोत. 10 मिनटं झाली आहे. छान असं एकजीव झालं आहे. आणि आता ही आलं मिरची पेस्ट आहे माझ्याकडे. तिखट तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. खूप तिखट पण करू नका ही भाजी, कारण मुळात आहे ना शेवळं गरम असतात. आणि इथे हे नारळाचं दूध काढलं आहे ना ते घालायचं. आधी थोडंसंच घालते आहे मी आणि मग थोडं उकळवून घ्यायचं आहे. 5 मिनटं छान उकळी आली ना की मग त्याच्यानंतर पुन्हा राहिलेलं दूध आपण घालणार आहोत. आणि आता या स्टेजलाच पण आपण सगळं पावडरचे मसाले जे आहेत ना ते ॲड करून घेऊया. धणेपूड आहे घरी केलेली, धणे भाजून घेऊन केलेली आहे ती. एक छोटे चमचे 2-3 चमचे घालायची. लाल तिखट आहे 3 ते 4 चमचे घातलं आहे मी. मीठसुद्धा घालून घेऊया. 2 चमचे मीठ घातलं आहे. आता इथे हा गूळ आहे, काकडं आणि चिंच दोन्ही लावलं आहे. त्याच्यामुळे आंबटपणाला बॅलन्स करायला आपल्याला गूळ हा हवा. साखर घालू नका, गूळच घाला. आता याला छान 3-4 उकळ्या घ्यायच्या आहेत. झाकण ठेवते मी. गॅस मोठा ठेवला होता मी. अगदी खतखतून उकळली आपली आमटी. आता हे उरलेलं नारळाचं दूध पण मी घातलं आहे सगळं. आणि पुन्हा आता छान उकळी येऊ द्यायची आहे. परत एक 5 ते 7 मिनटं मी ठेवणार आहे. हे बघा आता उघडलं आहे मी आणि छान झाली आहे आपली आमटी एकजीव. आणि या स्टेजला अगदी शेवट थोडासा गरम मसाला जो तुमच्या घरात असेल, किचन किंग किंवा तुम्ही घरी बनवत असाल गरम मसाला, तर तो घातलात तरी चालेल. हे बघा याची कन्सिस्टन्सी अशी आहे आणि ही परफेक्ट आहे. थोडा वेळ जातो ना तसं ह्याला पुन्हा दाटपणा येतो, कारण नारळाचं दूध आहे ना. आपण वेगळं नुसतं पाणी असं कुठेच घातलेलं नाही आहे या आमटीला, तुम्ही नोट केलं असेल तर. आणि घालायचं पण नाही, नारळाचं दूधच जास्त काढायचं म्हणजे आपल्याला ना हवी तेवढी कन्सिस्टन्सी मिळते छान. आणि नारळाच्या दुधाने ना चव खूप म्हणजे एक नेक्स्ट लेवलला जाते. आणि आता अगदी सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण हे करणार आहोत की त्याच्यामुळे आमटीची लेवल एकदम हाय लेवलला जाणार. आणि ही आमटीची चव ना तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. अगदी जिभेवर चव रेंगाळत राहील. आणि पुढच्या वर्षी पुन्हा पावसाळा येऊन कधी एकदा शेवळ्याची आमटी बनवतो असं तुम्हाला होऊन जाईल, याची खात्री बाळगा. ही आमटी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आता अगदी 2च मिनटं मी ह्याला उकळू देणार आहे, कारण मसाला आताच घातला आहे. आणि त्यानंतर मग गॅस बंद करून नेक्स्ट प्रोसेस करूया आपण. तर या आमटीला ना वरूनच फोडणी द्यायची, हीच या आमटीची ना खासियत आहे. आणि वरनं फोडणी दिली ना की गॅस बंद करून ठेवून द्यायचं. फोडणी छान मुरली पाहिजे. आणि ही आमटी आहे ना लगेच खायची नाही, अगदी गरम गरम कोमट झाली ना की खायची. आणि एक 2-3 तास झाल्यानंतर मग खायची. म्हणजे तुम्हाला जर संध्याकाळी खायची असेल ना तर तुम्ही दुपारी करून ठेवा आणि संध्याकाळी खा, किंवा आदल्या दिवशी रात्री करून तुम्ही सकाळी खाऊ शकता. आणि घेताना कोमट घ्यायची, म्हणजे जरी गरम केलीत ना फ्रीजमधनं काढून दुसऱ्या दिवशी तरीसुद्धा खूप उकळवायची नाही, ती कोमटच करायची. तेल आता आपलं तापलं असेल, बघूया आपण. पण अगोदर काय करायचं आहे, इथे हा लसूण भरपूर घालायचा या आमटीला. बारीक चिरून पाकळ्या करून घेतल्यात मी. एक 10 ते 12 मोठ्या पाकळ्या सोलून घेऊन आणि तुकडे करून घेतलेले आहेत. आणि लालसर रंगावर होऊ द्यायचा आहे हा लसूण. खूप काळा पण नाही करायचा, पण लालसर नक्की झाला पाहिजे, पांढरा ठेवू नका. म्हणजे काय होतं ना, लसणाची चव ना आमटीला लागते छानपैकी. आणि खायला इतकी मजा येते. तुम्ही पोळी भाकरी भाताबरोबर खाऊ शकता. भातावर त्या दिवशी वेगळं काहीच करायची गरज नाही आहे तुम्हाला. आणि नक्की 2 घास तुम्हाला जास्तच जातील. तुम्ही जर 2 पोळ्या खात असाल ना तर 1 पोळी जास्त खाल आणि भातसुद्धा तुम्ही जास्त खाल. इतकी सुंदर होते ही आमटी चवीला, फारच छान लागते. आता ह्या सुक्या मिरच्या आहेत त्या घालायच्या. बघा असं हे वर खाली करून आहे ना लसूण लाल करून घ्यायचं आहे. बघा लसूण आपला लाल होतोय. आणि ही आमटी मी ना ज्या पद्धतीने दाखवली आहे त्याच पद्धतीने करा. डाएट वगैरे तुमचं एक दिवस बाजूला ठेवा, कारण वर्षातनं एकदाच ही मिळते सीझनला खायला. त्यामुळे अगदी एवढं तेल वगैरे असा काही विचार करू नका. एका दिवसाने काही फरक पडत नाही आपल्याला. जर तुम्ही अस्सल खवय्ये असाल ना तर तुम्हाला नक्की ही आमटी आवडेल. आणि याच पद्धतीने केलीत ना तर खूपच सुंदर होईल. आता मी या स्टेजला गॅस बंद करते. पुरेसा रंग आला आहे लसणाला. हिंग घालायचं आहे, हिंग पण भरपूर घालायचा. लसूण आणि हिंगाने पावसाळ्यामध्ये ना वात होत नाही त्याच्यामुळे, आणि चवसुद्धा खूप छान लागते. आणि आपण आधी आमटी करताना हळद घातली नव्हती. आता या स्टेजला हळद घालायची गॅस बंद केल्यावर, म्हणजे ती जळणार नाही. आणि मग आता व्यवस्थित छान रंग येईल. बघा आपली आमटी रेडी झाली आहे आणि माझा फुलका पण रेडी झाला आहे.
बघूया टेस्ट कशी लागते ते. मस्त दिसते ना. तेलाचा तवंग पण आलाय छान याच्यावर. मी आता टेस्ट करून बघते आणि सांगते तुम्हाला. खूप सुंदर झाली आहे. अगदी परफेक्ट चव आलेली आहे. तर तुम्ही नक्की या सीझनला ट्राय करून बघा आणि तुमची शेवळाची आमटी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. कसा वाटला आजचा शेवळाच्या आमटीचा व्हिडिओ? मस्त ना, टेम्पटिंग दिसते आहे ना. जरा वेगळी भाजी आहे, खूप मेहनत आहे याला, थोडीशी खटपट पण आहे. म्हणजे काय, जरा आपण मॉडर्न किचन अप्लायन्सेस वापरले हल्ली तर काही फार वेळ लागणार नाही. पण नक्की वेळ द्या. जर तुम्ही असाल खवय्ये असाल ना तर थोडीशी मेहनत कराल आणि नक्की ही आमटी तुम्ही घरी ट्राय कराल आणि मग कायमसाठी तुम्ही दरवर्षी ही नक्की करणारच याची खात्री आहे मला. तर नक्की करून बघा. आणि आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच आता पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत छान खात राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.